येत्या 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये महिलांच्या मोठ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि यावेळेला विविध कामांचं लोकार्पण सुद्धा केलं जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मारकाचं लोकार्पण केलं जाणार आहे। हे स्मारक यवतमाळ शहरापासून 3 किलोमीटर अंतरावरती नागपूर तुळजापूर मार्गावर 300 मीटर अंतरावरती 2 एकर परिसरात उभारलं गेलंय। 41 फूट उंचीचा हा पुतळा असून दीनदयाल उपाध्याय यांचा जीवन प्रवास फोटोंच्या माध्यमातून सुद्धा उलगडला जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौरा आहे आणि या दौऱ्यादरम्यान जवळपास 5 ते 6 ठिकाणी हे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत आणि त्यातीलच एक भाग म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मारकांच्या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होत आहे। आपण जर पाहिलं तर यवतमाळ शहरापासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावरती वन विभागाच्या जागेवरती हा स्मारक उभारण्यात आलेले आहेत। 2 एकराच्या अशा परिसरामध्ये त्यांच्या जीवनपटी या ठिकाणी उलगडण्यात आलेला आहे। त्यांच्या जीवनावरील आधारित जुने फोटोज असेल, त्यांचं केलेलं कार्य असेल, हे या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। हा जो पुतळा आहे हा 41 फूट लांबीचा हा पुतळा आहे आणि मुंबईच्या एका कंपनीने हा बनवलेला आहे। हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत। मला सांगाल हा पुतळा किती फूट उंचीचा आहे, कोणी बनवला आहे आणि कशा? हा पुतळा 41 फूट उंचीचा आहे, ब्रॉन्झचा पुतळा आहे आणि एक मुंबईची कंपनी सर्कल क्रिएशन त्यांनी हा बनवलेला आहे आणि संपूर्णपणे कन्सल्टंट आहेत त्याला नेमले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा बनलेला आहे। तो भाग झाला पुतळ्याचा। बाकी जे सिव्हिल कन्स्ट्रक्शन आहे औदार्य कन्स्ट्रक्शन कंपनी आपली यवतमाळमधली त्यांच्या मार्फत हे करण्यात आलेलं आहे। याचा जवळपास पूर्ण प्रशासकीय मान्यतेचा जो होता 5 कोटीचा आहे खर्च होता पूर्ण। त्यात 2 भाग होते, पुतळ्याचा वेगळा आणि याचा हा वेगळा मिळून दोन्ही मिळून 5 याचं होतं। याला सर्वात जास्त श्रेय जातं ते इथले आपले स्थानिक आमदार जे आहेत मदनभाऊ येरावार त्यांच्याच याच्यामधून हा म्हणजे त्यांनी आणलेला प्रकल्प आहे आणि त्यांचं स्वप्न होतं या ठिकाणी ते करायचं, पण ते आज साकार होऊन राहिलं की आपले पंतप्रधान येऊन राहिले या ठिकाणी। आणि सर्व हा परिसर आहे 1.61 हेक्टर आडचा परिसर आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर 2 एकराच्या या परिसरामध्ये दीनदयाल उपाध्याय यांचा हा पुतळा इथे बसवण्यात आला आहे आणि 28 फेब्रुवारीला सायंकाळी 4-4:30च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।